सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन या खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण सविस्तरपणे चर्चा करीत आहोत। कारण माझा उद्देश असा आहे की या युनिटमधील 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळालाच पाहिजे या हेतूने मी तुम्हाला व्हिडिओ करीत आहे। तर आता हे जे नवीन इनिशिएटिव्ह आहे त्याचं नाव आहे NIRF। N म्हणजे नॅशनल, I म्हणजे इन्स्टिट्यूशनल, R म्हणजे रँकिंग फ्रेमवर्क। नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क। आपल्या देशात जेवढं काही विद्यापीठ आहे, हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहे, आपल्या देशातील पूर्ण हायर इन्स्टिट्यूशन्समधला सर्वात जास्त हाय लेवल क्वालिटी असलेले इन्स्टिट्यूशन्स कोणता आहे, उच्च दर्जेदार विद्यापीठ कोणते आहे हे पाहण्यासाठी आणि त्याला रँकिंग देतात, दरवर्षी रँकिंग देतात। हा देशातील प्रथम उत्कृष्ट असलेले इन्स्टिट्यूशन्स आहे, हे दुसरा, हे तिसरा असं क्रमांक देतात, रँकिंग देतात। नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क। ओके, मग हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ही सुरू केलेत। मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट 29 सप्टेंबर 2015, लक्ष द्या, हे फुल फॉर्म लक्ष द्या आणि कधी स्थापना झाले 2015 रोजी, 29 सप्टेंबर 2015 रोजी NIRFची स्थापना झालेली आहे। मग ह्याचा हेड ऑफिस सध्या दिल्ली येथे आहे। ह्या ऑफिसमध्ये कुठं NBA नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन याच्यामध्ये ही हेड ऑफिस मिसळलेले आहे। तर हे काय करतात माहिती आहे का, मेथोडॉलॉजी टू रँक इन्स्टिट्यूशन्स अक्रॉस द कंट्री। आपल्या देशातील पूर्ण जे हायर इन्स्टिट्यूशन्स आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, त्यांना रँकिंग देण्याची कामं आहेत। मग हे रँकिंग कशाच्या आधारे देतात तर 5 पॅरामीटर्स आहे, 5 नियम आहे, त्या 5 पॅरामीटर्सच्या आधारे इन्स्टिट्यूशन्सला रँकिंग देत असतात। हे 5 कोणतं हे लक्षात ठेवा, हे नेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहे बरं का। TLR टीचिंग लर्निंग रिसोर्स, ज्या ठिकाणी उत्कृष्ट दर्जा टीचिंग होतो आणि लर्निंग होतो आणि त्या कॉलेजमध्ये रिसोर्सेस आहे, म्हणजे लायब्ररी आहे, सगळं सुविधा आहे, अशा कॉलेजना गुण देतात, मार्क्स देतात। त्या मार्काच्या आधारे हे रँकिंग काढले जातात। त्याच्यानंतर रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस, तिथं त्या इन्स्टिट्यूशन्समध्ये किती रिसर्च केलेले आहेत विद्यार्थी आणि प्रोफेसर लोकांनी, आणि प्रोफेशनल प्रॅक्टिस कशी आहेत, तिथं अध्यापन करणारी प्रोफेसर लोकांची क्वालिटी काय आहे, त्यांनी किती रिसर्च केलेलं आहे, त्यांचा काय अनुभव आहे, त्यांचं काय कौशल्य आहे, त्यांना किती पेटंट मिळालेलं आहे, त्याच्या आधारे त्या इन्स्टिट्यूशन्सला, त्या विद्यापीठाला गुण दिले जातात किंवा त्या कॉलेजेसना। GO ग्रॅज्युएशन आउटकम्स, किती आउटकम आहे आणि ते आउटकम झालेले विद्यार्थी सध्या काय करीत आहे, आउटपुट जे कॉलेजमधून, विद्यापीठामधून, इन्स्टिट्यूशनमधून पास झालेले विद्यार्थी सध्या कुठल्या पदावर आहे त्याच्या आधारे सुद्धा त्या कॉलेजला मार्क मिळतात। OI आउटरीच आणि इन्क्लुझिव्हिटी, म्हणजे किती लोकांना हे संपर्कात आहे आणि तिथं किती लोकांचा सहभाग आहे, ह्याच्यात विमेन आहे का, स्त्रींचा सहभाग आहे का त्या विद्यापीठात, त्या इन्स्टिट्यूशन्समध्ये, त्या कॉलेजमध्ये, त्याच्या आधारे त्यांना गुण दिले जातात। आणि परसेप्शन्स, तिथलं पियर परसेप्शन्स काय आहे, इन्स्टिट्यूशन्सबद्दल परसेप्शन्स काय आहे, ओव्हरऑल तुम्हाला सांगू का त्या विद्यापीठाचा सर्वांगीण विकास झाले का नाही, तिथलं लायब्ररी, तिथला ग्राउंड, तिथलं स्वच्छता, तिथलं पाणी, तिथलं ॲटमॉस्फिअर, तिथलं विद्यार्थ्यांच्या क्वालिटी, शिक्षकांची क्वालिटी, प्रयोगशाळा, ॲडमिनिस्ट्रेशन्स, रूल्स, रेग्युलेशन्स, पूर्ण ओव्हरऑल स्वच्छता, शांतता, गुणवत्ता, हे पूर्ण त्या कॉलेजची, त्या विद्यापीठाचा, त्या इन्स्टिट्यूशनचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाले का नाही हे पाहण्यासाठी हे सगळं पॅरामीटर्स आहे। हे 5ही पॅरामीटरच्या आधारे त्या इन्स्टिट्यूशन्सला गुण देतात। मग त्या गुणाच्या आधारे दरवर्षी डिक्लेअर करीत असतात। 2016 रोजी हे NIRFची स्थापना झाली 2015मध्ये 29 सप्टेंबर, आणि 2016 रोजी फर्स्ट टाईम आपल्या भारत देशातील सर्व इन्स्टिट्यूशनमधला रँकिंग डिक्लेअर केलेत। आता रँकिंग डिक्लेअर करत असताना तिथंही त्यांनी काय केलेत बघा, असं 13 विभाग केलेले आहेत। पहिल्यांदा काय करतात, ओव्हरऑल
ओव्हरऑल म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये सगळं मिक्स. त्याच्यामध्ये विद्यापीठ आले, डेंटल कॉलेज, लॉ कॉलेज, युनिव्हर्सिटी आले, ॲग्रिकल्चर आले, मॅनेजमेंट आलेत, फार्मसी आलेत, इनोव्हेशन आलेत. पूर्ण सगळं मिळून फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक 2016 रोजी, त्याच्यानंतर 2017 रोजी, आता 2023 रोजी डिक्लेअर केलेले आहेत. 2023 प्रमाणे आपल्या देशातील फर्स्ट रँक मिळवलेले इन्स्टिट्यूशन कोणतं आहे तर IIT मद्रास. लक्षात घ्या, IIT मद्रास हे चेन्नई म्हणजे तामिळनाडूमध्ये आहे. आणि दुसरं आहे IIS इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, हे बेंगळुरू कर्नाटकमध्ये आहे. आणि तिसरा IIT दिल्ली. हे 3 रँकिंग आहे बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, हे लक्षात ठेवा. आता हे रँकिंग देत असताना काय होतं, हे ओव्हरऑल झाला, ओव्हरऑल म्हणजे पूर्ण देशातील सर्व इन्स्टिट्यूशन्स. आता त्याच्यानंतर अजून एक त्यांनी लिस्ट केलं, फक्त युनिव्हर्सिटीमधला फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक, पूर्ण युनिव्हर्सिटी, प्रत्येक विद्यापीठाचं रँकिंग किती आहे ह्या युनिव्हर्सिटीज. त्याच्यानंतर फक्त कॉलेजेस, आपल्या देशातील जेवढे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमधलं रँकिंग काढतात. त्यानंतर फक्त रिसर्च इन्स्टिट्यूशन्सबद्दल, त्याच्यानंतर फक्त इंजिनिअरिंग कॉलेजचे रँकिंग, त्यानंतर मॅनेजमेंट कॉलेजचे रँकिंग, फार्मसी जे औषध गुळघ्या तयार करणारे कंपनी आहेत बघा, फार्मसी कॉलेजेस, त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजचं रँकिंग काढतात, डेंटल कॉलेज, दातांचं कॉलेज, लॉ कानून कॉलेज, आर्किटेक्चरचं कॉलेज, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर आणि इनोव्हेशन्स, असे प्रत्येक विभागामधून रँकिंग काढलेले असतात. ओके, समजलं तुम्हाला? व्हेरी गुड, थँक्यू सो मच. 2 मार्क फिक्स तुम्हाला. आता मी झोपतो हो दादानो, मला लई कामा हो, परत सकाळी शाळा आहे. बघा किती वाजले बापू, 12:15 वाजले. भूत लोक आले बघा, इथे एक भूत थांबले बघा. त्याला बघून मला भीती आली लागलो. रात्री कोणी नाही बघा घरी.